आपल्यावरती मनापासून स्वागत. सर, मोठा कार्निवलच्या म्हणजे थोडंसं आमचंच कौतुक होतं असं वाटेल, पण सिद्धू अग्री करेल. काही वर्षांपूर्वी तो येरे रे पैसाचं प्रमोशन करायला मोठा कार्निवलच्या पहिल्या दिवशी आला होता आणि सिनेमा हिट झाला, आपण सगळे जाणतो. यंदा केदार सर तुम्ही आहात आणि याआधी मोठ्या सन्मानमध्ये सुद्धा आपण शाहीरचं प्रमोशन केलं होतं. आम्हाला या सिनेमातून केदार सर काय देणार आहे, काय आम्हाला बघायला मिळणार आहे, आणि क्युरिओसिटी सारखा मुद्दा की सिनेमाच्या नावावरनं आणि काल रिलीज झालेल्या ट्रेलरवरनं आम्हाला कळतंय की तो सासू आणि सुनेमधला सिनेमा आहे. इथे यंग क्राऊड आहे. हा सिनेमा या क्राऊडला काय देईल आणि सिनेमाबद्दल मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नमस्कार सगळ्यांना. पुढचं मोठा कार्निवल कधी आहे? सर, पुढच्या जानेवारीमध्ये सर. त्यावेळेस मला परत एक सिनेमा घेऊन येईल. नक्की सर. कारण त्याच्यामुळेच मी थोडा आहे माझा. आपली भागीदारी आहे सर. खरं ना, ते सगळं तर ऑड वाटतंय मला. कारण सिनेमाचं नाव आहे अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई. आता तुमच्याकडे हा सिनेमा प्रमोट करण्यासाठी आम्ही दोघे जण आलेलो आहोत. पण याच्यातली भावना उदात्त एकच आहे, कधी ना कधीतरी तुमची लग्न होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये पण कोणीतरी सासू येणार आहे. आणि जेवढे पुरुष मंडळी आहेत, मुलं आहेत, ती कधी ना कधीतरी तुमचं त्या सासू आणि सुनेमध्ये सँडविच होणार आहे. म्हणजे असा कुठलाच इकडे बसलेला असा माणूस नाही आहे की जो रिलेट करणार नाही. मी जेवढे सिनेमे केले किंवा सिरियल्स केल्या किंवा जेवढी रंगभूमीची नाटकं केली, मला नेहमीच कुठलीही गोष्ट रिलेट करणारीच आवडते. सैरेसे किती लोकांनी बघितलंय? सैरेसे नाटक अरे कमीच लोकांनी, अजून प्रेक्षक आहे रे आपला. कारण ते नाटक 23 वर्ष सुरू आहे आणि आजही भरत जाधव श्री गंगाधर टिपरे ही सिरियल किती लोकांनी बघितली? वा, थँक्यू. अरे बा, थोडं थोडं तरी नंबर वाढत आहे. अगोबा यारेच्या नावाचा सिनेमा किती लोकांनी बघितला? आणि बाई पण भारी देवा. अरे वा. आणि आता अगं अगं सुनबाई करून किती लोकांनी बघणार आहात? पण प्रत्येक वेळी ते कॅरेक्टर तुम्हाला आवडेल, तुम्हाला पटेल. आता ही सासू जरी असली तरी ती आपल्या आईसारखीच असते ना. आपण घरामध्ये आई ज्या पद्धतीने वावरते, निर्मिती सावंत सारख्या ग्रेट ऍक्ट्रेस बरोबर काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली मला. प्रार्थना बेहरे हिची अप्रतिम भूमिका या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि गोष्ट खूप छोटीशी आणि सिंपल गोष्ट आहे. एक चौकोनी कुटुंब आहे. म्हणजे निर्मिती सावंत आणि राजन भिसे नवरा बायको आहे. प्रार्थना आणि नकुल घाणेकर हे नवरा बायको आहे. निर्मिती प्रार्थनाची सासू आहे आणि ही सून. या चौकोनी कुटुंबामध्ये कुठली तरी एक अशा काही घटना घडतात की जिथे ना एका बाईच्या मागे खंबीरपणे दुसरी बाई उभी राहते का, हा प्रश्नचिन्ह आहे. कारण ती म्हण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी राहते. तसंच एका बाईच्या मागे दुसरी बाई का खंबीरपणे उभी राहत नाही, हा म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काही आताच्या बोटावर मोजणे पद आहेत. तुम्ही जर मोठ्या मोठ्या पार्टनरशिप्स बघितल्यात ना, तर त्या पार्टनरशिपला 2 पुरुषांचे असू शकतात. मला फार कमीच आकडे माहिती आहेत की जिथे 2 बायकांनी एक कुठला तरी व्यवसाय सुरू केला आणि त्या पार्टनर्स आहेत. इकडच्या मुलींना खूप त्याचा अनुभव असेल की आपल्या तोंडावर खूप गोडगोड बोलणारे जे आपल्या मैत्रिणी आहेत, वाट वळल्यानंतर कशा बोलतात. कोण कोण हसलं त्यांना सगळं कळलं. मला या सिनेमातून हीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि दुसरं, सगळ्या पुरुष वर्गाने, म्हणजे हे सगळे मित्रच आहेत माझे, काय आहे ना की आपण ना एका स्त्रीकडे ना खूप आदराने, प्रेमाने आणि एक आपल्या मनामध्ये ना त्याच्याबद्दलचं रिस्पेक्ट असायला पाहिजे. म्हणजे माझ्या घरातून माझ्यावर जे संस्कार केले ते हेच केले की स्त्री ही, आपण म्हणतो ना माते समान आहे, आपण देवीची पूजा करतो, सगळ्या करतो, पण आपण तिला नीट वागवतो का जी आपल्या बरोबरची असते. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या सिनेमातून तुम्हाला बघायला मिळतील. आणि
खूप सारे हसाल तुम्ही, कधी तुम्ही रडाल तुम्हालाच कळणार नाही, आणि मग रडता रडता परत कधी हसाल हे पण तुम्हाला कळणार नाही. 16 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने आता ट्रेलर आलाय, आज एक गाणं आलंय दिवस तुझे हे बोलायचे नावाचं, ते गाणं नक्की बघा युट्यूबवर, तुम्हाला थोडा अंदाज येईल सिनेमाचा. आणि तुम्ही आलाय ना तर तुम्ही ना माझ्यासाठी एक छान पोस्टमनचं काम करा. ते म्हणजे तुमच्या घरी जाऊन ना तुमच्या आईला की तुमच्या बहिणीला, तुमच्या काकूला, तुमच्या मावशीला, तुमच्या बाबांना, तुमच्या भावाला, त्यांना जाऊन सांगा या सिनेमाबद्दल. एवढं माझ्यासाठी करा. थँक्यू व्हेरी मच. तुला प्रश्न आहे. काल ट्रेलर बघताना बीसी सरांच्या तोंडी एक वाक्य आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, मग एका बाईच्या मागे एक स्त्री का नाही? तू इतकी वर्ष काम करतेस, हा सिनेमा आता तू केलास, तुला अनुभव त्यातनं गेलीस, तुझी म्हणजे मुली चांगल्या मैत्रिणी असतात का ग तुमच्या प्रोफेशन मध्ये? तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे, कुठली अभिनेत्री वगैरे? हाय, आता खरं बाहेर येतं. नमस्कार. सॉरी, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते, पण त्याआधी ह्या सगळ्यांशी बोलते. मला ना नेहमीच कॉलेजचे इव्हेंट्स असतील ना ते अटेंड करायला खूप आवडतं, कारण आहे ना इथे एक वेगळीच एनर्जी असते. स्पेशली तुम्ही जे यंग मुलींची जी एनर्जी आहे ती इतकी छान असते ना, आणि वर्षाच्या सुरुवातीला स्पेशली जेव्हा तुम्ही भेटता ना, आणि काय होतं तुमचे मेसेजेस येतात सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून, तुम्ही मला बघता, पण जेव्हा पर्सनली तुम्हाला भेटते, तुमच्या डोळ्यात डोळे टाकून बघते आणि तुमचं प्रेम दिसतं ना, ती एनर्जी डिरेक्ट जेव्हा मिळते ना, ती खूप गरजेची असते आणि अख्ख्या वर्षभरासाठी ते इनफ असते. सो थँक्यू सो मच. दुसऱ्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते, पण त्याआधी मला या सिनेमाबद्दल सांगायचंय. मला आठवतंय मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा असे खूप सिनेमेज होते जे मी रिलेट करायचे नाही. मग मला असं वाटायचं हे सिनेमे का बघायचे, पण असं नाहीये. तुम्हाला नाही का असं वाटत की एक चांगला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला हवा, मग तो आपण रिलेट करू, आपल्या एज ग्रुपचा असेल नसेल डझंट मॅटर. तुम्ही यापुढे जेव्हा तुमचं आयुष्य सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रकारचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येणार आहेत, आणि तेव्हा तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमेस, त्यातले वेगवेगळ्या स्टोरीज बघायला आवडणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल अवतार ही फिल्म काय आपण रिलेट करू शकलो, पण तरी तुम्हाला तो सिनेमा इतका छान होता. बाहुबली का आपण रिलेट केला, कोणीही रिलेट केला नाही त्यातली स्टोरी, पण तो सिनेमा बघायला इतका कमाल होता की आपल्याला मजा आली. सो मला असं वाटतं जर तुम्हाला एक चांगला सिनेमा बघायचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर खरंच हा सिनेमा बघा. माझा सिनेमा आहे, केदार सरांनी डिरेक्ट केलाय म्हणून मी नाही म्हणत आहे, पण खरं सांगतेय ज्या पद्धतीने हा सिनेमा आलाय, आता आजच केदार सर म्हणत होते आज सिनेमा सेन्सरला गेलाय. सो लवकरच तो सिनेमा आता 16 तारखेला रिलीज होणार आहे. बाय द वे 16 तारखेला केदार सरांचा बर्थडे आहे. तुम्ही जर आजवर केदार सरांच्या सगळ्या गोष्टी बघितल्या, आता मी बघत होते तुम्ही सगळ्या गोष्टीवर हात वर करत होता, त्यामुळे तुम्ही त्यांचं काम बघितलंय. आणि खरंच एक असा सिनेमा म्हणजे जर या सिनेमाचा भाग नसते आणि मला अशी स्टोरी माझ्याकडे आली असती ना तर मला खरंच ती थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडली असती, कारण इट्स अ रोलर कोस्टर राईड. म्हणजे तुम्हाला बघताना मला असं वाटतं तुमच्या फेसवरचे जेवढे सगळे एक्सप्रेशन्स असतील ना ते सगळे एक्सप्रेशन्स तुम्ही या फिल्ममध्ये अनुभवाल आणि तुम्हाला खूप मजा येईल. खूप वेगळे एक्सपिरियन्सेस आहेत, खूप कमाल फिल्म आहे. फक्त जरी सासू सून असं पोर्ट्रे जरी होत असेल का दिसत जरी असेल तरी बघताना फक्त सासू सुनांची फिल्म नाहीये, तर त्याच्या पुढे खूप इमोशन्स आहेत या फिल्ममध्ये ज्याला तुम्ही रिलेट कराल. कुठे ना कुठे काही ना काही पार्ट रिलेट नाही केलं तरी ते तुम्ही एन्जॉय जरूर कराल. सो म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना इच्छा आहे की असं नका विचार करू की ही आमच्या एजची फिल्म नाहीये मग आम्ही कशाला बघू. आय नो तुम्ही सगळे जेनझीज आहात त्यामुळे तुम्हाला तशा फिल्म्स बघायला जास्त आवडत असेल, पण मला असं वाटतं की तुम्ही सगळे जेनझीज आहात म्हणूनच म्हणते की तुम्हाला एवढं माहिती आणि तुम्ही एवढे हुशार आहात ना सगळे की तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि तुम्हाला जर म्हणूनच मला असं वाटतं हा एक्सपिरियन्स घ्या आणि ही फिल्म बघा. आणि राहिला आता तुझा प्रश्न जो तू विचारत होतास की 2 मैत्रिणी बेस्ट फ्रेंड्स होऊ शकतात की नाही, का माझी इंडस्ट्रीतली मैत्रीण कोण आहे. तर माझ्या करिअरची सुरुवात झाली तेव्हापासूनच मितवा फिल्म तुम्ही म्हणाला तर मितवामधली जी सोनाली कुलकर्णी होती ती आजही माझी मितवा आहे.
आणि ती पहिली हिरोईन होती जिच्याबरोबर मी स्क्रीन शेअर केली होती. आजही ती माझी तेवढीच चांगली मैत्रीण आहे. आणि मला असं वाटतं ना की सर जे म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एक यशस्वी बाईच्या मागे एक बाई का नाही उभी राहू शकत, तर खरंच म्हणजे हे तुम्ही पण अनुभवाल आणि आतापर्यंत नसेल अनुभवलं तर पुढे अनुभवाल की जेव्हा तुम्हाला पण कुठली तुमची मैत्रीण जेव्हा सपोर्ट करते, आई बहीण मावशी काकू जेव्हा तुम्हाला सपोर्ट करते, तुमच्या मागे उभी असते ना, तर एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो तुम्हाला आयुष्यात पुढे जायला. आणि मला पहिल्या फिल्ममध्ये तो अनुभव माझ्या मैत्रिणीकडनं आला आणि पुढे पण ज्या ज्या फिल्म्स केल्या त्या सगळ्याच माझ्या मैत्रिणी होत राहिल्या. सो मला असं वाटतं की आय एम 5 नंबर, माझं सगळ्यांची पटतं. त्यामुळे माझ्या खूप मैत्रिणी आहेत आणि मला सगळ्या मैत्रिणी आजवर मला तेवढीच मदत केली आणि सगळ्या माझ्या पाठीशी उभ्या आहेत. त्यामुळेच आय थिंक मी इथे पोहोचू शकली. आणि फक्त मैत्रिणी नाहीत, आय थिंक हे सगळे माझे फॅन्स आहेत ना, ते पण माझ्या पाठीशी उभे आहात ना. तर ही फिल्म बघणार ना. आता एवढं सगळं बोलली याच्यावरनं तुम्हाला वाटत असेल की खरंच फिल्म बघायला हवी थिएटरमध्ये, हो ना. 5 तारखेला माझा बर्थडे गेला. सो जर माझ्यावर प्रेम असेल ना तर मला एक गिफ्ट द्या, बर्थडे गिफ्ट, ही फिल्म जाऊन थिएटरमध्ये बघा. 16 तारखेला सरांचा बर्थडे आहे. जर सरांवर जर प्रेम असेल ना तर प्लीज त्यांना बर्थडे गिफ्ट द्या आणि ही फिल्म बघा. आणि 30 तारखेला 30 जानेवारीला निर्मिती ताईचा बर्थडे आहे. सो जर तिच्यावर प्रेम असेल तर तिला बर्थडे गिफ्ट द्या आणि ही फिल्म बघा. पण ही फिल्म नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू सो मच. तुम्ही आता इथे आमच्या सोबत बसला आहात, पण त्याच्या खूप तास आधीपासून तुम्ही सिद्धूच्या गप्पांमधून आमच्या सोबतच होता. तो भरभरून बोलत होता आणि त्याने तुमच्यासोबत केलेलं काम, तुमचा स्वभाव, तुमचं डिरेक्टर म्हणून पुश करणं, तुमचा माणूस म्हणून त्याला पुश करणं, ह्याबद्दल आम्ही बरंच ऐकलं. सर, आपण कॉलेजमध्ये बसलो आहोत. मोठा कार्निवल टेन्शन खलासचा कार्यक्रम इव्हेंट आहे, आमचा सोहळा असतो. तर तुम्हा दोघांचे कॉलेजमधले दिवस किंवा तुमचे मित्रमैत्रिणीसोबतचे अंकुश सर असतील, भरत जाधव सर असतील, त्यासोबतचे काही आठवण असतील आम्हाला ऐकायला आवडतील. आणि हाच प्रश्न प्रार्थना पण, तुझ्या कॉलेजचे दिवस कसे होते आणि त्याबद्दल तू आमच्याशी तुझ्या आठवणी शेअर. सिद्धू माझ्या कॉलेजला नव्हता. सिद्धू खूप ज्युनियर आहे. आता खूप मोठा झालाय तो, खूप माझ्यापेक्षा ज्युनियरच आहे, म्हणजे वयाने पण ज्युनियर आहे. मी भरत अंकुश आमच्या तिघांची मैत्री आहे, तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. आणि त्यातही गंमत अशी आहे की ती काही कॉलेजची मैत्री नाहीये. भरत जाधव आमच्या महाराष्ट्राची लोकधारामध्ये आला तेव्हा आमची मैत्री झाली. 1985ला तो आला. त्याच्यानंतर आता तुम्हीच आकडे मोजा किती वर्ष झाले. आणि अंकुशची आणि माझी मैत्री ही 50 वर्षांची आहे, कारण आम्ही 3 वर्षाचे होतो आणि एकाच शाळेत होतो. तर त्या एकाच शाळेत असतानाची मैत्री जी सुरू झाली ती आज आम्ही दोघांचंही वय 53 आहे. अंकुश सांगू नये पण सांगितलं आता. पण 50 वर्ष झाली आमच्या मैत्रीला. सिद्धूचं कौतुक काय माहिती ना, आमच्या तिघांच्या या अशा मैत्रीमध्ये ना सिद्धू कधी घुसला आम्हाला कळलंच नाही. आणि सिद्धूमध्ये तोच एक प्लस पॉईंट खूप जास्त छान आहे की सिद्धूनी आमच्या बरोबर काम सुरू केलं, पण ना सतत एक शिकण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये जास्त होती. म्हणजे जेव्हा तो एकांकिका करत होता तेव्हा मी त्याच्या संपर्कात नव्हतो, पण जसं माझं नाटक पहिलं आलं लोचा झाला रे, तेव्हा सिद्धू जो इन्व्हॉल्व्ह झाला, मग त्यानंतरचा तो आमचा स्वतःचा, म्हणजे आम्हाला असं कधी कधी वाटतं की सिद्धू पण आमच्याच वयाचा आहे की काय. कारण आम्ही तिघं खूप सिद्धूपेक्षा मोठे आहोत आणि तो आमचा मान ठेवतो, आदर करतो. सिद्धू भरभरून आमच्याबद्दल बोलतो. हे सगळं कारण काय माहिती ना, तो माणूस म्हणून खूप छान आहे. त्यामुळे मला या सगळ्या मित्रमंडळींना एकच सांगावं असं वाटतं की काय माहिती ना, मैत्री होते, मैत्री राहते, मैत्री टिकते. ती कशामुळे टिकते ना, तर फक्त आपण चांगला माणूस आहोत का याचा शोध घेण्याची गरज आहे प्रत्येकाने. की आपण चांगलं योग्य वागतो ना लोकांबरोबर, बस मग ती मैत्री टिकते, कितीही वर्ष टिकते. आता आमची 51 वर्ष टिकली म्हणजे खूपच झाली ना. कॉलेजचे दिवस आठवतात की नाही? नाही आठवत. मी कॉलेजमध्ये असताना एकतर मुळात ना मला 12th सायन्स नंतर BSc करायचं नव्हतं. मी BSc नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मास कॉममध्ये, पण मला BSc करायचं नव्हतं. मला 12th सायन्सच मला कसं तरी करायचं होतं, कारण मला तेव्हापासून
आर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. फाईन आर्ट्समध्ये मला ॲडमिशन घेऊन त्यात पुढे करिअर करायचं होतं, पण चांगले पर्सेंट आले, मिळाले ॲडमिशन, म्हणून मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्समध्ये मी BSc केलं आणि स्टॅटिस्टिक्स वॉज माय मेजर सब्जेक्ट आणि मला खूप कंटाळा यायचा. त्यामुळे ते 3 वर्ष मी फक्त आणि फक्त अभ्यास केला आहे. कधीच कुठल्याही कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट नाही केलं, काही नाही, कारण फक्त अभ्यास करत होते. आणि ज्या दिवशी TY झालं माझं, त्या दिवशी मी माझ्या बाबांना सांगितलं की ते म्हणाले ते पुढचं शिक्षण काय, कारण स्टॅटिस्टिक केलं होतं, त्यामुळे आता MBA करणार का काय करणार. तेव्हा मी सांगितलं मला जर्नलिझम करायचं आहे, जो सब्जेक्ट काहीही कनेक्शन नव्हतं आत्तापर्यंत मी जे शिकलेले होते. पण मी बाबांना सांगितलं मला एक चान्स द्या. मी गुजरातला शिक्षण झालं, BSc तिथून केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायला मी मुंबईत आले. पण जर्नलिझम करतानाचे जे माझे दिवस होते, मुंबईत KC कॉलेजमध्ये होते मी, तेव्हाचे दिवस खूप कमाल होते, कारण खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजूनही तेव्हाच्या मैत्रिणी आजही माझ्या बरोबर आहेत. आणि इथे आल्यावर तो नॉस्टॅल्जिया आला, फ्रेंड्स कॉलेजचे आठवले आणि ती एनर्जी आठवली, कसं असायचो आणि आम्ही काय मस्त मज्जा करायचो. सो आय मिस दोज डेज. थँक्यू. मला वाटतं खूप गंभीरपणे चर्चा करतोय आपण. हो ऍक्च्युली. आणि या मुलांना हे काय गंभीरपणे ऐकण्याची काही गरज नाही. सर त्यांच्या डोक्यात काय चाललंय ना, मी थोडंसं ना बायकांच्याच नाही पुरुषांच्या मनाचा प्रॉब्लेम होतोय. काय पकवतात यार आता मेघा या लेवलला आहे. तर सिद्धू आमचा मित्र आहे आणि सिद्धूला माहिती आहे आम्हाला कॅरेक्टर्स जे तुम्ही नाटकातून बघता, सिनेमातून बघता, ते कॅरेक्टर्स कुठे ना कुठे आम्हाला सापडत जातात. म्हणजे सैरे साहेबांचं गलगली नावाचं कॅरेक्टर आहे, गलगली गलगली उजवीकडे बघा, शाप्पास गलगली उजवीकडे बघितलेलं आहे. हे कॅरेक्टर भरतला खरंच सापडलं होतं. म्हणजे 1993ला ऑल द बेस्ट नावाचं नाटक त्याचं आलं होतं, तेव्हा तो पुण्यात होता. गंधर्व बालगंधर्वला शो होता आणि तो रस्ता क्रॉस करत असताना एक माणूस त्याच्या बाजूला उभा राहिला आणि तो गलगली होता, त्याचं नावच गलगली होतं. आणि तो बोले बाजूला भरत असताना की गलगली उजवीकडे बघा, शाब्बास, गलगलीने उजवीकडे बघितलंय, गाडी येते, मागे वा, असं तो स्वतः रस्ता अख्खा क्रॉस केला त्याने, असा अख्खा रस्ता क्रॉस केला. मला काय वाटतं माहिती ना, नेहमी ना कॅरेक्टर्स आहेत ना, लक्षात ठेवा तुम्ही, कोणाला इकडे दिग्दर्शक व्हायचं असेल, कोणाला कधी अभिनेता व्हायचं असेल, सगळं ठीक आहे ना, पण तुम्हाला कुठल्या तरी काहीतरी चांगली गोष्ट बघायची असेल ना, तर फक्त तोंड बंद ठेवायचं, डोळे उघडे ठेवायचे आणि कान उघडे ठेवायचे, तोंड बंद ठेवायचं. खूप खूप छान ऐकायला आपण शिकलो ना किंवा बघायला शिकलो ना तर खूप प्रगती होऊ शकते. आपल्याकडे अर्धा वेळ काय जातो माहितीये ना, ऐकायच्या अगोदरच आपण बोलायला लागतो, इतकं बोलतो की अरे हो यार, आता समोर जाऊनच म्हणतो तर चल यार किती बोलणार. सो कॅरेक्टर्स कसे सापडतात ते मी तुम्हाला सांगतो. बुद्धिबळ माहितीये कोणाला? चेस माहितीये? किती लोक बुद्धिबळ खेळतात आणि जे खेळत नाही त्यांना बुद्धी आहे की नाही हा एक प्रश्न होता. बुद्धिबळ माहितीये? किती लोकांना बुद्धिबळ माहितीये? सगळ्यांना माहितीये? ओके, नाईस. तो पट असतो, हा, त्याच्यावर वेगवेगळे सोंगटे असतात, बरोबर ना, काळ्या आणि पांढऱ्या. ते उंट असतो, घोडा असतो, प्यादं असतं, माहिती आहे ना. माझं स्वतःच म्हणणं आहे की बुद्धिबळ आणि दारुडा माणूस याच्यामध्ये साम्य आहे. किती लोकांना वाटतं साम्य आहे की नाहीये? मी तुम्हाला डेमो देऊ शकतो आरामात. आता पट लक्षात ठेवायचा. कसं असं, दारुडा माणूस एक पेग प्याला ना, एवढंसा एक पेग म्हणजे अगदी छोटस, तर तो ना बुद्धिबळाच्या प्याद्यासारखा असतो. म्हणजे तो असा 2 घरे चालतो, चेहऱ्यावर भाव असतात की प्यालोच नाही, आणि मग शांतपणे घरी जातो. 2 पेग प्यालेला माणूस आहे ना, हा उंट असतो. म्हणजे तो असा तिरपा चालतो, थोडासा तो परत तिरपाच चालतो असा. 3 पेग पिणारा माणूस आहे ना, हा घोडा असतो. म्हणजे तो 1, 2, 2.5 थांबतो आणि घरी जातो. 4 पेग पिणारा माणूस आहे ना, हा हत्ती असतो. म्हणजे तो सरळ चालतो असा. 5 पेग पिणारा माणूस आहे ना, तो वजीर असतो. तो कसा चालतो त्याचं त्यालाच कळत नसतं असा.
पुढे आहे. आणि जो फुल टाईम असतो ना तो राजा असतो. तो एकच घर चालतो आणि म्हणतो मला कोणीतरी ठेवून सोडा. आज घरी गेल्यानंतर बाबा आले, कोणी विचार करायचा नाही, बाबा उलट बनून आले. कळलं? थँक्यू व्हेरी मच. कॉलेजात आहोत तुम्ही आता एक चांगला मुद्दा काढला की कॉलेजात थोड्याशा गंभीर गप्पा नाही झाला पाहिजे. सर कॉलेजचं वातावरण आजचा आपला मुंताचा कार्निवलचा हा कार्यक्रम, सर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, आम्हाला पोवाड्याच्या थोड्या ओळी तुमच्या. पोवाडा घरी नाही रे बाबा. सर प्लीज प्लीज सर. एकतर काय माहिती नाही, इतकं छान वातावरण आहे तर मला एक माझ्या आजोबांचं गाणं मी एक 2 ओळीमध्ये ते तुम्हाला माहिती आहे गाणं. माझे आजोबा म्हणजे शाहीर साबळे आणि त्यांच्यावर मी एक सिनेमा केलाय महाराष्ट्र शाहीर नावाचा. तोही कित्येक लोकांनी बघितला असेल, नसेल बघितला तर तो आत्ताही उपलब्ध आहे Amazon प्राईमवर. तो नक्की बघा, खूप काही गोष्टी शिकायला मिळतील. माझ्या पहिल्या सिनेमातलं त्यांचं गाणं होतं आणि जे तुम्हाला पूर्णपणे माहिती असलेलं गाणं आहे. त्याचे 2च ओळी म्हणतो, खूप काही मी ग्रेट गायक नाही पण तरीही म्हणेल. मल्हारवारी मोतियाने द्यावी भर, नाहीतर केव्हा तेव्हा मी जातो दूर. मल्हारवारी मोतियाने द्यावी भर, नाहीतर केव्हा तेव्हा मी जातो दूर. गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा ठेका ओळखला दुरून, मोतियाने द्यावी धरून, नाहीतर केव्हा तेव्हा मी जातो दूर. थँक्यू. आजही हे ना 1952 सालचं गाणं आहे, 1952चं. अजय अतुल आमचे मित्र आहेत, त्यांनी हे गाणं जे बाबांचं होतं त्याला अख्खा संगीत साथ चढवला. आनंद काय माहिती ना, तो 2004ला सिनेमा आला आणि आज तुमच्या पर्यंत 1952 सालचं गाणं आजही तुम्हाला लक्षात आहे, याचा आनंद मला जास्त आहे. आणि मला माहिती आहे तुम्हालाही मुलं होती तेव्हा तुम्ही त्यांना हेच गाणं ऐकलं. सर या गाण्यानेच आमच्या सगळ्यांच्या प्लेलिस्ट असते आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येकाने, त्याने ह्या गाण्यानेच ती सुरुवात होत असते. त्यामुळे दिवसाचा आरंभ या बऱ्याच जणांचा मला वाटतं या गाण्याने होत असेल. गाण्याचा विषय आला आणि सिद्धू गाणं गाणार आहे आम्हाला. सिद्धूच गाणं. सिद्धू आम्हाला माझ्याकडे चिठ्ठी आली, सिद्धू खूप चांगलं गातो आम्हाला. मला खूप असं वाटतं. मग अशी प्रार्थना जेव्हा बोलत होती, आमच्या तिघांमध्ये एक खूप कॉमन फॅक्टर आहे. प्रार्थनाची पहिली हिरोईन सोनाली कुलकर्णी आहे, माझी पहिली हिरोईन सोनाली कुलकर्णी आहे. माझी पहिली हिरोईन सोनाली कुलकर्णी. पण तुमच्याकडे सोनाली कुलकर्णी माझी हिरोईन आहे पहिली. तर मग आमच्या घोटाळ्यामध्ये होती आणि प्रार्थनाही 5 नंबर आणि मी 5 नंबर आहे. त्यामुळे 16 जानेवारीला केदार सरांचा वाढदिवस आहे. तुम्ही दोघं 5 नंबर आहेत म्हणून सोनाली बरोबर जुळले का तुमचं? 5 नंबर तुम्ही आहात. 5-7चा आकडा चांगला असतो सर 7. त्याच्यामुळे 16 जानेवारीला सरांचा वाढदिवसही आहे आणि सिनेमा येतो तो नक्की तुम्ही बघा, एवढंच मी सांगेन. म्हणजे एवढंच बोलू शकतो. नाही तर गाण्याचं काय मदत काढलंय मला सूत्रांनी सांगितलंय सिद्धांत कुलकर्णी गातो. सूत्र, या सूत्रांना पहिलं पकडा. आणि तुम्हाला पण ऐकायचं आहे की नाही सगळ्यांना? अरे वेडे आहेत का तुम्ही? हा काय कुठलं गाणं, कोणतं सूत्र आहे त्याला? काय कुठलं गाणं आहे त्याचं? तू आमच्यासाठी माझं कुठलं बसलंय त्याच्यावर. हा रिवर्ब वगैरे आहे ना. आम्ही केदार सर उत्तम गातात आणि हा जो परफॉर्मन्स आहे मी केदार सर, भरत सर, अंकुश सर यांच्यावरून ना ते शो करायचे. तर मी म्हणजे खऱ्या अर्थाने सर मगाशी बोलता बोलले की आमच्या तिघांच्या मैत्रीमध्ये सिद्धार्थ कसा घुसला ते कळलं नाही. पण मला तेच म्हणायचं की ऍप्रिसिएशन जे मी म्हणत होतो की ह्यांनी आम्हाला हात दिला म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे केदार सर, भरत सर आणि अंकुश सरांचं कौतुक, त्यांच्याकडे थोडं टाळा व्हायला पाहिजे. कारण त्यांच्या बरोबर मला ती संधी मिळाली.
केदार सर उत्तम गातात, अंकुशा उत्तम नाचतात, भरत सरांची डान्स स्टेपच फेमस आहे. सिद्धार्थचं काय आहे? बरं, ठीक आहे, चल. एक मिनिट, मी असं काही गात नाही, पण हॅलो, एवढा तुझंच ऐकतं नाही. आलं का हो मी? दोन ओळी गा. मला किशोर कुमार सर खूप आवडतात. थोडा रिवर्ब कमी करा. तर कधी कधी जाता जाता मी गात असतो, ते गातो. सर सॉरी हा सर, थोडासा रिवर्ब द्या. हो हंसिनी मेरी हंसिनी कहाँ उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली ओ हंसिनी मेरी हंसिनी कहाँ उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली. एक सिद्धूचं गाणं ऐकून मी inspire झालो. आज बहुतेक आम्ही जुगलबंदीच करू. आता सिद्धूने गायला, आता मी पण गाणार असं होणार आहे. सर तेच गाणं गा, म्हणजे मी कदा चुकीचं गायलं ते गायला. नाही, मी अशासाठी गातोय ना, लक्षात ठेवा ना, एक अबोव 50चा झालो मी. माझ्या आजोबांनी मला काही गोष्टी सांगितल्या, त्याच्याप्रमाणे मी वागलो. आज तुम्ही सगळे यंगस्टर्स आहात ना, पण आजूबाजूला पण काय चाललंय ना याचं आपल्याला भान असायला पाहिजे. कारण ना तुम्हीच उद्या पुढे काय होणार या देशामध्ये. मी काही पॉलिटिकल बोलणार नाही अजिबात, आणि मी कुठल्या पॉलिटिकल पक्षातर्फे पण बोलणार नाही. पण शेवटी एक नागरिक म्हणून या भारताचं आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना. आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे ना. आपलं सिनेमाला गेलो, जनगण मन लागलं म्हणून उभं राहायचं आणि कधी संपतं याची वाट बघून पटकन सीटवर बसायचं, हे काय लाईफ नाही ना. आपल्याला, आपण माणसं आहोत. तुमचा पण उद्या संसार होणार आहे, तुमची मुलं येतील. ती मुलं तुम्हाला म्हणतील की तुम्ही काय बेहत्तर होता का, तुम्ही त्यावेळेस लक्ष का नाही दिलं आपल्या देशात असं चालले असताना. तर बाबांचं एक नाटक होतं बापाचा बाप नावाचं. तर त्याच्यातला एक सिक्वेन्स आहे, तो मी तुम्हाला म्हणून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. त्या बापाच्या बाप मध्ये ना ब्रह्मदेव माहिती आहे ना सगळ्यांना, ब्रह्मदेव ज्यांनी सृष्टी निर्माण केली. एक दिवस त्याला असं वाटलं की मी पृथ्वी निर्माण केली, तर पृथ्वीवर माणूस कसा आहे हे बघण्यासाठी त्यांनी नारद मुनीला पृथ्वी तलावर पाठवलं. सगळ्यांनी खूप लक्ष देऊन ऐकायचं, खूप गंमत आहे याच्यामध्ये. नारद मुनी आले, त्यांनी बघितलं सगळं, आणि मग तो रिपोर्ट घेऊन तो ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने रिपोर्ट बघितला आणि त्यांचा विश्वास बसला नाही. काय नाही, असं नाही, माणूस एवढा वाईट नाही होऊ शकत. थोडं नाही झालंय, तुम्ही ऐका माझं. मग ब्रह्मदेव म्हणतात की ठीक आहे, मी पण खाली उतरणार तुमच्या बरोबर, आपण दोघं मिळून बघूया की कसा जगतोय मानव. मानव म्हणजे माणूस. आता ब्रह्मदेवाच्या बरोबरीने नारद मुनी पृथ्वीवर आले. ते नेमके एका ना मैदानात आले. आता ब्रह्मदेवाला काय माहिती नाही. तर म्हणाले हे काय आहे, तर म्हणाले हे मैदान आहे. तर ब्रह्मदेवाने विचारलं मैदान म्हणजे काय. ते म्हणाले जिथे कुणी कुणाला दान करत नाही त्याला मैदान म्हणतात. म्हणाले वा काय सुंदर आहे. आणि ते स्टेज काय आहे, ते काय दिसतंय. तो म्हणतो तिथे एका नेत्याची जाहीर सभा सुरू आहे. तो म्हणतो नेता म्हणजे काय. तर नारद मुनी त्याला सांगतात ब्रह्मदेवाला, नेता म्हणजे जो जनतेला भूलथापा देता, सगळ्यांना आपल्या मागून घेऊन जाता, आणि सगळी जनता खड्ड्यात गेली की जो परत येता त्याला म्हणतात नेता. आता ब्रह्मदेवाला प्रश्न पडतो की मी तर मानव निर्माण केला माणूस, त्याचा नेता कसा झाला. मग नारद मुनी त्याला सांगतात की मी सांगतो तुम्हाला कसा झाला नेता. काय की हा जो माणूस भाषण करतोय ना,
मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो ना तेव्हा मला हा माणूस भेटला होता. अत्यंत हुशार माणूस, खूप छान. त्याने सगळी माहिती मला दिली, पण एके दिवशी त्याचं डोकं बिघडलं. त्याने आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि विवस्त्र सगळीकडे फिरायला लागला. 2-3 तासांनी त्याचं डोकं ठिकाणावर आलं. मी त्याला त्याचे कपडे दिले आणि सांगितलं एका चांगल्या डॉक्टरकडे जा. तर आता नारद मुनीच्या सांगण्याप्रमाणे तो माणूस एका डॉक्टरकडे गेला. आता प्रत्येक शब्द नीट ऐकायचा. एक डॉक्टर होता भला, एक डॉक्टर होता भला, तो मेंदू तपासणीवाला, त्याच्याकडे रोगी हा गेला. नमस्कार करून बोलला, नमस्कार डॉक्टर. नमस्कार, आपण कोण? माझा मेंदू तपासून मला द्या सुट्टी, लवकर चला. डॉक्टरनं त्याला निजविला, कवटीचा बुलेट काढिला, मग मेंदू बाहेर ओढिला. डॉक्टर तपासण्यात गुंग झाला, तो रोगी तिथं पडलेला. 3 तास लागले तपासायला. तपासून बघतो रोग्याला, तो रोगी बेपत्ता झाला. डॉक्टर चाट पडलेला, ज्याचा मेंदू इथं राहिला, तो रोगी कुठं हो गेला. जाहिरात दिली या पेपराला, ज्याचा मेंदू असेल त्यानं बोला, लवकर घेऊन शान चला. नाही कुणाचा पत्त्या लागला. 5 वर्ष झाली गोष्टीला, तोच माणूस हलत डुलत आला. नमस्कार करून बोलायला, नमस्कार डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, नमस्कार, आपण कोण? मला ओळखलं नाही. माझा मेंदू इथं राहिला. डॉक्टर चाट पडलेला, अरे का होतास कुठं आधी बोला. तो माणूस खजील मग झाला, ओशाळून बोलू लागला. काय सांगू डॉक्टर तुम्हाला, तुम्ही तपासत होता मेंदूला, मी पडलो होतो बाजूला. एवढ्यामध्ये चमत्कार झाला. एक माणूस तिकडून आला, त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. निवडून आलोय गेळला. 5 वर्ष मंत्री पदाला नव्हती गरज मेंदूची मला. 5 वर्ष मंत्री पदाला नव्हती गरज मेंदूची मला. पण आज चान्स देऊ गेला, द्यावा माझा मेंदू तुम्ही मला डॉक्टर. दादा दादा रे. कमाल. थँक्यू सो हे मच. सगळ्या टाळ्या आहेत ना, या सगळ्या माझ्या आजोबांसाठी. ह्याच्यात माझं काही नाही. आणि सगळ्यात किती दूरदृष्टी असेल की 1950 साली लिहिलंय आणि आजची 2025 साली पण स्थिती तीच आहे.